नागपुरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। हवामान विभागाने सुद्धा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर जोरदार पावसाची बॅटिंग नागपुरात होताना दिसते आहे। गेल्या 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि एकंदर म्हणजे विदर्भात पावसाची जी तूट होती ती भरून निघताना आपल्याला पाहायला मिळते आहे। दुपारपर्यंत आजचा जर विचार केला तर आज सकाळपासून दुपारपर्यंत 21 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद जी आहे ती हवामान विभागाने केलेली आहे आणि अजूनही आभाळ भरलेला आहे। आणखी पाऊस येण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवली जात आहे। एकंदर म्हणजे हवामान विभागाने ज्याप्रमाणे 3 दिवसाचा अलर्ट दिलेला होता त्यानुसार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर आता मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नागपूरच्या रस्ते जर बघितले तर रस्त्यावर वाहतुकीची काही ठिकाणी कोंडी सुद्धा होताना पाहायला मिळते आहे आणि जोरदार पावसाची बॅटिंग नागपुरात सुरू आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।